कोल्हेगावचा 90 लाखात बांधलेला दवाखाना, ज्याचा व्हिडिओ आपण केला होता आणि नंतर व्हिडिओ केला, नंतर उपोषणाला बसलो आणि उपोषणात त्यांनी सांगितलं होतं की हा दवाखाना आपण सुरू करतोय. यांनी हा दवाखाना सुरू केला, महिना दीड महिना कसा तरी चालवला, तोही नीट चालला नाही. परत जैसे ते अवस्था झालीये, तशीच घाणे, तसंच हे परत व्हिडिओ करायची वेळ येते, परत हे सगळं करायची वेळ येते. हे बघ, परत हे दवाखान्याची अशी अवस्था. आता जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही दवाखाना उघडलेला आहे, दवाखाना सुरू आहे कोल्हेचा, मला जे अधिकारी आहेत जिल्ह्याचे त्यांनी सांगितलं होतं की आरोग्य अधिकारी जे आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी, त्यांनी सांगितलं होतं की दवाखाना ओपन आहे मॅडम आणि आठवड्यातून 2 दिवस चालू राहतोय. जर हा दवाखाना आठवड्यातून 2 दिवस चालू राहतो, ती घाण कसं काय? जानेवारीत आपण उपोषण केलं होतं, तेव्हा ही खिडकी तुटलेली होती, आताही ती खिडकी तुटलेलीच आहे. तेव्हाही गवत वाढलेलं होतं, आताही गवत वाढलेलं आहे. तेव्हाही दारूच्या बॉटल होत्या, आताही तुम्ही इथे बॉटल पाहू शकता. तर इथले जे कोणी लोकप्रतिनिधी आहे आणि जे कोणी सगळेच लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील, तुम्ही येड्यात काढताय. खरं मी पहिल्या वेळेस पण म्हटलं होतं की तुम्ही येड्यात काढताय आम्हाला, आणि तुम्ही परत येड्यात काढताय. तुम्ही लोकशाहीची थट्टा करताय. आम्ही उपोषण किंवा मागण्या करणं, आंदोलन करणं हे मजाक म्हणून तर नाही करत ना, आम्हाला हौस आली बुवा असं म्हणून तर नाही करत. खरंच इथल्या लोकांचा प्रश्न आहे म्हणून करतोय. तुम्ही खुशाल 90 लाख रुपये शासनाचे वाया घालताय. तुम्हाला याच्या लाजा वाटत नाही? इथला गावातला मजूर शेतकरी माणूस 1000-1500 रुपयासाठी तरसतो आणि इथे 90 लाख रुपये पाण्यात गेलेले. किती तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि हा संताप जो आहे ना, तो असाच आलेला नाहीये. तुम्ही वर्षानुवर्ष जी घाण करून ठेवली, जी दिसते समोर, त्या घाणीमुळे आता लोक संतापलेले आहेत. कोल्ह्याचा राहणार ते सविताताईनं त्यांना दवाखाना पहिले चालू केला होता. ते 2 दिवस, फक्त आठवड्यातून 2 दिवस आले, गुरुवार बुधवार शुक्रवार. ते परत आलेच नाही. ते आले बी तर फक्त नुसतं 2 गोळ्या घेऊन आले, पोटाच्या आणि तापाच्या. तर परत एकदा ताईन त्यांनी इथून गावातून गेले कोल्ह्यातून, ते उपोषणाबद्दल तरीपासून त्यांना दवाखाना बंद करून टाकला. ते परत आलेच नाही ते इथे, कधीपासून दवाखाना बंद येऊ.